सोशल मीडियावरून झालेली मैत्री किती घातक ठरू शकते याचंच एक उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं. 5 वर्षापूर्वी तिची एका रील स्टार तरुणीशी ओळख झाली. 5 वर्षात एकदाही भेटणं झालं नाही. नातं वाढत गेलं ते फक्त व्हर्च्युअल गप्पांमधून. त्या मैत्रिणीला आणि तिच्या मित्रांना ती पहिल्यांदाच भेटली. पहिल्या भेटीतच पार्टी झाली आणि पहिल्या भेटीतच तिच्यासोबत जे घडलं ते अतिशय धक्कादायकच होतं. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा सगळा प्रकार घडला आहे पुण्यातल्या रावेरमध्ये. ही घटना घडली 21 जानेवारीच्या रात्री. पीडित मुलीची रील स्टार मैत्रीण आणि तिचे मित्र हे सगळे सोबत असतानाच हा प्रकार घडला. सगळ्यांनी सुरुवातीला दारूची पार्टी केली आणि नंतर ट्रूथ अँड डेअर हे गेम खेळायला लागले. यानंतर तिथे असलेल्या एकाने पीडितेवर अत्याचार केले. दारूच्या नशेत पीडितीला काही कळत नव्हतं, पण त्याच वेळी तिच्याकडून एक फोन लागला आणि हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीवर झालेले अत्याचार कोणी व कसे केले सविस्तर या व्हिडिओत आपण पाहूया. नमस्कार, मी पियुष आणि तुम्ही पाहत आहे बोलगेवडा. या अत्याचाराच्या प्रकरणानंतर पुण्यातल्या रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहे. 17 वर्षाची पीडित मुलगी ही खेड तालुक्यातील राजगुरुनगरची होती. नीटची परीक्षा पास होऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन ती तयारीसाठी पिंपरी चिंचवड येथे आली. पिंपरीतल्या संत तुकाराम नगर परिसरात एकटी भाड्याने वास्तव्यास राहायला लागली. आधीच 5 वर्षापूर्वी इंस्टाग्रामवर अशीच तिची ओळख पुण्यातल्या एका मुलीसोबत झाली होती. ती रील स्टार तरुणी आणि पीडितेच्या इंस्टाग्रामवरच गप्पा चालू झाल्या. तब्बल 5 वर्ष त्यांची मैत्री ही व्हर्च्युअलच राहिली. कधीही त्या एकमेकींना समक्ष भेटल्या नाहीत. फोनवरूनच त्यांची मैत्री घट्ट होत गेली. रील स्टार तरुणीचं घरी आपल्या आईसोबत काही जमत नव्हतं. व्हिडिओज बनवायचे आणि इंस्टाग्रामवर अपलोड करायचे आणि फॉलोअर्स वाढवायचे, हेच काम तिचं होतं. अचानक त्या दिवशी तिचं आईसोबत काहीतरी बिनसल्याने ती घराबाहेर पडली. आता जायचं कुठे हा प्रश्न तिला पडल्याने तिने पीडित तरुणीला फोन केला आणि पिंपरीतल्या तिच्या रूमवर राहू देण्याचा आग्रह केला. पीडित तरुणीने 5 वर्ष जुन्या असलेल्या व्हर्च्युअल मैत्रीचा विचार करून तिला स्वतःच्या रूमवर घेतलं. माझं एक रावेतला काम आहे असं सांगून ती रील स्टार रावेतला तिच्या मित्राच्या फ्लॅटवर गेली. तिने तिथे पार्टी केली. पार्टीत दंग झाल्याने वेळेचे भान तिला राहिलं नाही. रात्री उशीर झाल्याने मैत्रीण अजूनही आली नसल्याने पीडितेने तिला बरेचसे कॉल केले. नशेत असल्याने मैत्रिणीने फोन काही उचलले नाहीत, पण खूपच फोन येत असल्याने तिच्या मित्राने फोन उचलला. पीडितेने त्याच्याकडे मैत्रिणीची चौकशी केली, पण मैत्रिणीला अजून वेळ लागेल, त्यापेक्षा तूच इकडे रावेतला ये असं संभाषण त्या पीडितेचं आणि त्या मुलाचं झालं. पीडितेनेही येण्यास होकार दिल्याने त्याने त्याच्या काही मित्रांना तिला घेण्यास पाठवलं. तिथे गेल्यानंतर सगळ्यांमध्ये पार्टी रंगत गेली. पार्टी सोबतच ट्रूथ अँड डेअर हा गेमही मग खेळायला सुरुवात झाली. पीडितेने गेम मध्येच माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे असं सांगून भावाला फोन लावला. नशेत भावासोबत संभाषण झालं, पण तू नेमकी कुठे आहेस हे विचारणा भावाने केली. त्यावर काही सांगण्याची शुद्ध पीडितेला नव्हती. पार्टीच्या नशेत मैत्रीण आणि 2 तिचे मित्र उलटी झाली म्हणून बाथरूम मध्ये गेले, तर दुसरीकडे पीडितेला घेऊन एक मित्र दुसऱ्या बाथरूम मध्ये गेला आणि नशेतच तिच्यावर अत्याचार केले. पीडितेकडून चुकून भावाला फोन लागला आणि त्याने झालेला सर्व प्रकार ऐकला. पीडितेकडून चुकून लागलेल्या फोनमुळे हा झालेला प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या भावाने लागलीच आई वडिलांना फोन करून माहिती दिली. सकाळीच तिघेही पिंपरी येथे पोहोचले. पीडितेने झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. पीडितेचे आई वडील तात्काळ पोलीस आयुक्तांच्या ऑफिसला तक्रार करायला गेले, पण रात्री नशेत असल्यामुळे रावेतच्या फ्लॅटचा पत्ता पीडितेला काही सांगता येत नव्हता. पण तांत्रिक मुद्दे जुळवत आणि फोनच्या आधारे पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. सोबत आणखी 2 मित्रही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. रील स्टार मैत्रिणीलाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहे. पण पुण्यात डॉक्टर होण्याचा ध्यास घेऊन आलेल्या 17 वर्षीय तरुणीचं स्वप्न एका रात्री चकनाचूर झालं. सोशल मीडियावरच्या रंगीत दुनियेत
किती गुंतायचं याचं भान प्रत्येकानं ठेवणे अपेक्षित आहे. वेळीच सावध झालोच तर पुढील येणारा संभाव्य धोका यामुळे टळू शकेल.